तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट। 7वा हप्ता खात्यात जमा। ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तो हप्ता खात्यामध्ये जमा। लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज। व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पुढे पाहण्यास मिळणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राइब करणं देखील गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सुरुवात करूया व्हिडिओला आणि लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भात महिलांसाठी पाहूया मोठी खुशखबर। योजनेचा 7वा हप्ता खात्यात। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा। डिसेंबरचा हप्ता आला, आता प्रतीक्षा होती ती म्हणजे जानेवारीचा हप्ता। संक्रांत गोड करण्याचा निर्णय। संक्रांती अगोदर 3000 महिलांच्या खात्यामध्ये जमा। सरकारचा मोठा निर्णय। महिला वाट पाहत होत्या की संक्रांती अगोदर हे पैसे सरकार देणार की नाही, तर या संदर्भात मोठा निर्णय, मोठी माहिती आपण पाहणार आहोत। डिसेंबरचा हप्ता आला आहे की नाही हे अगोदर कमेंट करून कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे जुलै ऑगस्टपासून जे पैसे मिळालेले आहेत मागच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये एकूण 9000 रुपये कुणाकुणाला मिळाले आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे हो की मला 9000 मिळालेले आहेत। आणि ज्या बहिणींना आणखीनही एकही रुपया आलेला नाही अशा बहिणी ज्यांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले होते, फॉर्म मंजूर होता पण पैसे आलेले नव्हते, अशा बहिणींसाठी खुशखबर। राज्य सरकारचा मोठा निर्णय। थेट अकाउंटला मोठी रक्कम तुमच्या जमा। तर जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतला निर्णय, तो म्हणजे या ठिकाणी 7 हप्ते तुम्हाला वन टाइम मिळणार। 7 हप्ते जे आहेत ते एकाच वेळी मिळणार। आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्यांना मागच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 9000 रुपये 6 हप्त्याचे पैसे एकदाच मिळालेले आहेत आणि बऱ्याच अशाही बहिणी आहेत ज्यांना आणखीनही पैसे आलेले नाहीत, तर त्यांच्यासाठी खुशखबर। त्यांना मिळणार आहेत डायरेक्ट 10,500 संक्रांत गोड, सगळ्यात मोठं गिफ्ट सरकारकडून। नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट असणार आहे। 10,500 रुपये मोठी अमाऊंट आहे सामान्य महिलांसाठी, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्यांना माहीत पडेल की त्यांना पैसे येणार आहेत आणि ते पण किती येणार आहेत, तर 10,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। 10,000 रुपये पैसे येणार आहेत आणि ही नक्कीच तुमच्यासाठी मोठी बातमी असणार आहे। संक्रांत गोड असणार आहे। आता पहा, सरकारने घेतला तुमच्यासाठी मोठा निर्णय। वेळोवेळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत आणि या निर्णयांची माहिती तुम्हाला असणं गरजेचंच आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। आपल्या चॅनलचे लवकरच 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट देखील असणार आहे चॅनलवरती, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले, तुम्हाला आले आहेत की नाही हे सांगायचं आहे। पहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळाले आहेत की नाही हे सरकारला देखील माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे आत्तापर्यंत कुणाकुणाला पैसे आलेले आहेत व्हिडिओ पाहणाऱ्यांनी कमेंट करायचे आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आहे का आणि मिळाला असेल तर आत्तापर्यंत किती मिळालेला आहे, सर्वच बहिणींना एकूण हप्ते मिळालेले आहेत का, कुणाला किती रुपये आलेले आहेत या संदर्भातलीही माहिती असणं गरजेचं आहे, तर नक्की कमेंट करा। त्याचबरोबर पहा, आता फक्त एक मोठा बदल झालेला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या जर इतर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या ठिकाणी पहा या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर 1,500पेक्षा जास्त योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। पण सपोज तुम्ही एखादी अशी योजना आहे ज्या योजनेमध्ये 1000 रुपयाचाच लाभ घेता इतर योजनेचा, तर तुम्हाला लाडकी बहीणचेही 500 रुपये मिळणार आहेत। या अगोदर आपण पाहिलेलं आहे बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना अकाउंटला फक्त 500 रुपये जमा झाले। याचं कारण म्हणजे तुम्ही दुसऱ्या योजनेचे अगोदर 1000 रुपये घेतलेले आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला फक्त 500 रुपये आलेले आहेत। त्या म्हणत होत्या की माझ्या समोरचं उदाहरण आहे की
मला फक्त 500 रुपयेच आलेले आहेत असं एका लेडीजने माझ्याकडे म्हटलं होतं. तेव्हा त्यांना सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या अगोदर जर तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल, 1,500पेक्षा कमी रकमेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी ते योजनेमध्ये समजा 1,000 रुपये मिळाले तर 500 रुपयेच लाडकी बहीणचे मिळणार आणि 600 रुपये त्या योजनेचे मिळाले असतील तर तुम्हाला पहा लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपये मिळणार नाहीत. संपूर्ण 1,500 तुम्हाला मिळणार नाहीत, लक्षात घ्या. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे आहेत ते 800 रुपये जमा करण्यात येतील. तर बऱ्याच अशा महिलांना झालेलं आहे, कुणाला 500 रुपये जमा झाले, कुणाला 800 रुपये जमा झाले. तर या गोष्टीमुळे ते पैसे जमा होत आहेत, हे माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत, बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाहीत. 2,47,00,000 महिलांना पैसे जमा करण्यात आलेले होते, सरकारकडून माहिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आता 25% महिलांना वगळण्यात येणार आहे, कारण त्यांनी अपात्र असताना फॉर्म भरलेला आहे आणि सरकारनेही पैसे दिले. ते म्हणजे निवडणुका होत्या म्हणून सरकारने महिलांना पैसे दिले. पाहू शकता कुणाकुणाला 1,500 जमा झाले, कुणाला थेट 3,000 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा झाले. ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू झालेली होती. जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र आला 3,000, पुन्हा सप्टेंबरचा हप्ता आला, त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकत्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले 3,000. त्यानंतर पुन्हा पुढचा हप्ता आला आणि आता 7वा हप्ता महिलांच्या खात्यात. 7वा हप्ता महिलांना खूप प्रतीक्षा करत होत्या त्या 7व्या हप्त्याची, कारण आहे संक्रांत. महिलांचा मोठा सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांती अगोदर महिलांना सरकारकडून मिळणार गिफ्ट या संदर्भातल्या बातम्या तुम्ही पाहत होता. तर आता आपली मेन आणि महत्त्वाची माहिती ती म्हणजे लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना मिळणार मकर संक्रांत वाण. 7व्या हप्त्याची प्रतीक्षा आणखीन किती, घ्या जाणून. या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेमध्ये 6 हप्ते सर्वच महिलांना आतापर्यंत मिळालेले आहेत आणि आता 7वा हप्ता मिळणार आहे. 7वा हप्ता कधी मिळणार या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. संक्रांती अगोदर पैसे मिळणार तर आज 12 तारीख आहे, 2 दिवस म्हणजे फक्त उद्याचा दिवस मध्ये आहे. उद्यापासून संक्रांत, परवा दिवशी सुरू होत आहे. पहा उद्या भोगी, त्यानंतर परवा 14 तारखेला मकर संक्रांत, सगळ्यात मोठा महिलांचा सण. आणि या सणाला लाडक्या बहिणींना सरकारने खुश करायला पाहिजे होतं, परंतु प्रत्यक्षात अद्याप तरी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा झालेले नाहीत. इथं पहा महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये एकरकमी प्रति महिना जमा होत आहेत. असे असले तरी नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारा 7वा हप्ता अद्यापही खात्यावर आलेला नाही. त्यामुळे यंदाची मकर संक्रांत सणाचे औचित्य साधत राज्य सरकार राज्यभरातील लाडक्या बहिणींना संक्रांत वाण देणार का याबाबत उत्सुकता आहे. तसे घडले तर नक्कीच महिलांची संक्रांत गोड होऊ शकते. जर असं घडणार असेल तर आजपासूनच हे पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होईल. लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भातल्या ऑफिशियल सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.